श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. 1901 साली श्री ब्रह्मानंद महाराजांच्या आग्रहावरून श्री महाराज बेलधडीला रामनवमीसाठी गेले होते. त्यासाठी ते हुबळीहून रेल्वेने संध्याकाळी गदग येथे आले. गदग येथे श्री महाराजांच्या स्वागतासाठी मोठे मोठे प्रतिष्ठित जमले होते. ब्रह्मानंदांच्या गुरूंना बघण्यासाठी ही मंडळी मोठी उत्सुक होती. गदग येथील प्रसिद्ध वकील जनार्दनपंत आठवले यांच्याकडे श्री महाराजांची उतरण्याची सोय केली होती. तिथेच एका मोठ्या हॉलमध्ये एका मोठ्या आसनावर श्री महाराज विराजमान झाले. समोर उजवी डावीकडे ही प्रतिष्ठित मंडळी बसली होती. त्यावेळी भाऊसाहेब गदगमध्ये सरकारी अधिकारी असल्याने समोरच तेही हजर होते. सर्वांकडे पाहता पाहता श्री महाराजांची नजर ज्यावेळी भाऊसाहेबांकडे गेली त्यावेळी एकदम, भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे, असा अगदी रोजची भेट असल्यासारखा प्रश्न श्री महाराजांनी केला. प्रथम भाऊसाहेब जरा दचकले, पण मग श्री महाराजांनीच आपली 25 वर्षांपूर्वी भेट झाली होती. त्यावेळी तुम्ही गोंदवल्यास आला होतात. तुमच्याकडे ट्रंक असायची. तुमच्याबरोबरच मी म्हसवडला आलो होतो आणि तिथून पुढे पंढरपूरला गेलो होतो, अशी सगळी आठवण तपशीलवारपणे सांगितल्यावर भाऊसाहेबांना सगळं आठवलं. श्री महाराजांनी पुढे, अजूनही रोज गीता वाचता का, असाही प्रश्न विचारून भाऊसाहेबांची अगदी खात्रीच पटवून दिली आणि बहुतेक रोज वाचतो, ह्या भाऊसाहेबांच्या उत्तरावर त्यामुळेच आपली भेट झाली, अशी मखलाशीही श्री महाराजांनी केली. या सगळ्या प्रसंगानंतर भाऊसाहेबांना श्री महाराजांबद्दल एकदम आपुलकी वाटली असणार. कारण दुसऱ्याच दिवशी श्री महाराजांना स्वतःच्या घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी भाऊसाहेब त्यांच्याकडे गेले तेव्हा, इथल्या सर्वांपेक्षा माझी आणि आपली ओळख जास्त जुनी असल्याने आपल्याला सर्व मंडळींसह बोलविण्याचा हक्क मलाच आहे, असं सलगीचं बोलावणं त्यांनी श्री महाराजांना केलं. त्यावर श्री महाराज नक्कीच खुश झाले असणार, पण तरीही आत्ता या मंडळींनी मला बोलावले असल्याने असे तुमच्याकडे येणे बरे दिसणार नाही, परंतु परत जाण्यापूर्वी मी नक्की तुमच्याकडे येईन, अशी समजूत घालून श्री महाराजांनी त्यांची बोळवण केली. परंतु श्री महाराजांचे ते कृष्णवचन न ठरता रामवचनच ठरले. कारण बेलधडीचा रामनवमीचा उत्सव पार पडल्यावर श्री महाराज पुन्हा गदगला आले. त्यावेळी खरोखरच भाऊसाहेबांकडे राहायला आले. 4 दिवस तिथे राहिले तेव्हा हनुमान जयंतीचा उत्सव तिथेच पार पडला. भाऊसाहेबांना राहण्यासाठी सरकारी बंगला होता. त्या बंगल्याच्या अंगणात मांडव घालून तिथेच उत्सव पार पडला. त्याच ठिकाणी एक विहीर खोदायची होती. त्याचीही पहिली कुदळ श्री महाराजांनीच मारली. त्या विहिरीला उत्तम पाणी लागले, हे काय वेगळे सांगायला हवे. त्या विहिरीचे पाणी आजही गावातले लोक वापरतात. त्यावेळची आठवण सांगताना भाऊसाहेब पुढे सांगायचे की, काय सांगू, हरवलेली आई भेटल्यावर मुलाला जसे होते तसे मला झाले. आम्ही दोघेही नवरा बायको इतके खुश झालो की निवृत्त झाल्यावर श्री महाराजांकडे राहायला जायचे आणि ते सांगतील तसे वागायचे, हे मुळी आम्ही तेव्हाच ठरवून टाकले. त्यामुळे निवृत्त झाल्यावर पुढे काय करायचे हा प्रश्न उरला नाही. भाऊसाहेबांकडून निघून श्री महाराज यावंगलला गेले. तिथे दत्त मंदिराची स्थापना श्री महाराजांच्या हस्ते झाली. तेथील विहिरीचे पाणी मचूळ होते. त्यातून एक पोहरा भरून पाणी श्री महाराजांनी वर काढले. त्याची चूळ भरून म्हणाले, पहा पाणी गोड आहे. त्यावेळेपासून पाणी गोड झाले. यावंगलहून परत गदगला आल्यावर श्री महाराज पुन्हा भाऊसाहेबांकडे 8 दिवस राहावयास गेले. बरोबर 100 मंडळी होती. पण भाऊसाहेबांचा बंगला गावाबाहेर आणि चांगला ऐसपैस होता, त्यामुळे मुक्काम फार आनंदात पार पडला असणार. यावेळी भाऊसाहेबांची आणि श्री महाराजांची जी गट्टी जमली ती पुढे गोंदवल्यात तशीच वृद्धिंगत होत गेली असणार. अशा भेटीचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी माझ्या मनात येतं
की आपल्याला आयुष्यात जर का असा योग आला असता तर किती मजा आली असती, किती आनंद निर्माण झाला असता. असा योग घडून यायला किती पुण्याई लागत असेल. भाऊसाहेबांनी ती केव्हा आणि कशी मिळवली असेल. का श्री महाराज म्हणाले तसं गीता वाचण्याचा परिपाठ असल्यामुळे ते जमून आलं. काहीही असो, तो योग मोठा आनंदाचा होता यात शंका नाही. आणि असा योग खरोखरच प्रत्येकाच्या आयुष्यात जमून आला तर काय बहार येईल. असो, या भेटीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वेळेपासूनच भाऊसाहेबांनी मनोमन आपला भार श्री महाराजांवर टाकायला सुरुवात केली होती. श्री महाराज जे म्हणतील, श्री महाराज जे करतील ते आपल्या कल्याणाचंच असेल अशी मनाची खात्री पटली होती. आणि या गोष्टीचं प्रत्यंतर प्रत्यक्षपणे तात्यासाहेबांच्या लग्नाच्या वेळी भाऊसाहेबांनी दाखवून दिलंच. असो, साधक हो, पुढील भागात आपण परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या लग्नाची हकीकत ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.